ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात सप्टेंबर 2015 पासून CCTNS कार्यप्रणाली सुरू झाली. त्यानुसार जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस ठाण्याचे कामकाज CCTNS यंत्रणेद्वारे केले जात असताना नांदेड परिक्षेत्रात हिंगोली जिल्हा अव्वल ठरला असून महाराष्ट्रात टॉप 10 मध्ये हा जिल्हा आल्याने हे उल्लेखनीय कामगिरी ठरत आहे. CCTNS कार्यप्रणाली ही महाराष्ट्रात सप्टेंबर 2015 पासून चालू झालेली असून त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे ऑफलाईन ऑनलाईन कामकाज चालते. त्यामध्ये तक्रारदार यांनी तक्रार घेऊन ती ऑनलाईनमध्ये गुन्हे दाखल करून सर्व गुन्ह्याचा तपास हा वेळेमध्ये CCTNS प्रणालीमध्ये भरण्यात येत असतो. तसेच या प्रणालीद्वारे आरोपीचा पूर्व इतिहास पडताळून त्याचेवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंध कारवाई करण्यात येतात. हिंगोली जिल्ह्यामध्ये CCTNS नोडल अधिकारी म्हणून श्रीमती अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली या कामकाज पाहतात. श्रीमती अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला CCTNS कामकाज करण्यासाठी 1 किंवा 2 अंमलदार यांची CCTNS पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली असून सदर पर्यवेक्षक अंमलदार त्यांचे कामकाजाकडे लक्ष देण्यासाठी CCTNS देखरेख अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. सदर CCTNS देखरेख अधिकारीवर CCTNS पर्यवेक्षक यांना प्रत्येक महिन्याला CCTNSचा शाखा हिंगोली येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक श्री राजू हमाने व महिला पोलीस अंमलदार पूजा जाधव यांची मार्फत CCTNS कार्यप्रणाली तसेच सदर प्रणालीशी निगडीत असलेले सर्व प्रकारचे पोर्टल जसे CCTNS, ICJOS, ITSSO, क्रॉममॅक व इतर प्रकारचे पोर्टलवर सविस्तर मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिले जाते. तसेच प्रणालीशी निगडीत असलेल्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी तात्काळ सोडवल्या जातात व सर्व पर्यवेक्षक यांना वेळोवेळी कामकाज करून घेण्याकरिता पाठपुरावा करण्यात येतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे कामकाज सुरळीत चालते. जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली CCTNS शाखा हिंगोली येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक राजू हमाने व महिला पोलीस अंमलदार पूजा यादव यांनी जिल्ह्यातील सर्व CCTNS पर्यवेक्षक अंमलदार यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करून सर्वांनी वेळेत CCTNS कामकाज केल्याने जानेवारीमध्ये हिंगोली जिल्हा हा नांदेड परिक्षेत्रामध्ये 93.72% घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला असून महाराष्ट्रामध्ये टॉप 10 मध्ये आलेला आहे. तसेच माहे फेब्रुवारी 2024 मध्ये हिंगोली जिल्हा हा नांदेड परिक्षेत्रामध्ये 94.3% घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला असून महाराष्ट्रात मध्ये टॉप 10 मध्ये आलेला आहे. CCTNS कार्यप्रणालीमध्ये हिंगोली जिल्ह्याची कामगिरी ही उल्लेखनीय आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.